So in previous lecture we have studied the different system defined exception. So let's revise which are the exception we have studied. Arithmetic exception. When this exception we are going to use when we have to handle the division by 0 exception. ते कसं यूज करायचं हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर null pointer exception. जेव्हा आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो पण त्याला इनिशियलाइज करत नाही न्यूनी आणि त्या ऑब्जेक्टचा जर आपण यूज केला तर आपण काय होणार आहे नल पॉइंटर एक्सेप्शन कधी थ्रो होणार व्हेन वी आर युजिंग ऑब्जेक्ट विच इज नॉट इनिशियलाइज्ड. इनिशियलाइज मीन्स काय न्यू कीवर्डनी जर तुम्ही ऑब्जेक्ट फक्त तुम्ही सपोज A1 केलं जस्ट डिक्लेअर केलं तुम्ही त्याला इनिशियलाइज केलं नाही जसं आपण नॉर्मली करतो आणि ऑब्जेक्टनी त्या सपोज एखादी मेथड कॉल केली तर इथे काय येणार ह्या स्टेटमेंटला नल पॉइंटर एक्सेप्शन. व्हाय बिकॉज तुम्ही न्यूनी ते इनिशियलाइज केलं नाही ओनली डिक्लेअर केलं सो इट विल थ्रो द नल पॉइंटर एक्सेप्शन. ओके त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ओके सो ह्याच्यामध्ये सपोज आपण एक स्ट्रिंग घेतली त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू असेल स्ट्रिंगची जी असेल ती. ओके सो फॉर दिस लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज व्हॉट म्हणजे इंडेक्स काय 0 1 2 3 4 आणि आपण 0 to 4 जी काही व्हॅल्यू असेल म्हणजे ज्या आपण अशी इंडेक्स त्या स्ट्रिंग मधली ऍक्सेस केली जी की अवेलेबलच नाहीये ऍट दॅट टाइम इट विल थ्रो द स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. देन आपण बघितलं अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. सो ह्याच्यामध्ये आपण सपोज एखादा अरे डिक्लेअर केलेला आहे suppose this A array of size 5 so A साठी किती मेमरी अलोकेट होणार फ्रॉम 0 इंडेक्स टू 4 इंडेक्स आणि आपण जर कुठेतरी प्रोग्राम मध्ये अदर दॅन दॅट इंडेक्स जर ऍक्सेस करत असेल तर मग काय येणार अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. आपण ह्याचे प्रोग्राम बघितलेले आहेत. ओके त्याच्यानंतर अजून एक आपण इम्पॉर्टंट एक्सेप्शन बघितलं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. सो एवढेच एक्सेप्शन तुम्हाला करायचे आहेत सिस्टम डिफाईन. ओके नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. It will throw the exception when the conversion from string to number fails. बघा कधी एक्सेप्शन होणार जेव्हा आपण स्ट्रिंगचं कन्व्हर्जन नंबर मध्ये करतो आणि जर ते कन्व्हर्जन फेल झालं then it will throw the number format exception. For example, suppose our string contains this value 1 2 3. नाउ आपल्याला ह्याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे सो आपण कोणतं फंक्शन यूज करतो इंटिजर डॉट पार्स इंट फंक्शन आणि इथे पास करणार s. सो या s चं कन्वर्जन इंटिजर मध्ये होणार आहे. व्हाय बिकॉज दिस स्ट्रिंग कंटेन्स द नंबर्ड स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे 1 2 3 डबल कोट मध्ये मीन्स 1 2 3 इज अ स्ट्रिंग बट व्हॉट इज दॅट स्ट्रिंग नंबर्ड स्ट्रिंग. सो जर तुमच्या डबल कोट मध्ये स्ट्रिंग असेल आणि त्या स्ट्रिंग मध्ये ऑल डिजिट्स असतील तर त्याचं कन्वर्जन होणार आहे. सो इथे एक्सेप्शन थ्रो होणार नाही. नाउ सपोज आता स्ट्रिंग s मध्ये आहे 3.14. ओके आणि आपण आता कन्वर्जन करतोय त्या स्ट्रिंगचं पार्सइंटनी नंबर मध्ये इंटिजर डॉट parseInt s. So now this s contains 3.14. So 3 1 4 are the digit but dot is not a digit. So here the conversion from string to number fails. So at that time which exception is throw? Number format exception is throw. Okay. So हे एवढे एक्सेप्शन आपल्याला सिस्टम डिफाईन करायचे आहेत. नाउ नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन वरचा एक इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा किंवा तुम्हाला थोडंसं तुमचं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी कोणते व्हॅलिड नंबर्स आहेत आणि कोणते इनव्हॅलिड नंबर्स आहेत दॅट यू हॅव टू फाइंड. फॉर एक्झाम्पल बघा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन वरचा प्रोग्राम राईट अ प्रोग्राम टू टेक नंबर्स ऍज अ आर्ग्युमेंट्स फ्रॉम अ कमांड लाईन. कमांड लाईन थ्रू तुम्हाला नंबर स्कॅन करायचे आहेत. आता कमांड लाईन थ्रू आपण कसे स्कॅन करतो मग काही नंबर आपले इंटिजर नंबर घ्या काही फ्लोट नंबर घ्या. ओके
write a program to take the number as the arguments from a command line, then find out which are the, then find out total number of valid numbers and invalid numbers. टोटल व्हॅलिड नंबर्स किती आहेत आणि टोटल इनव्हॅलिड नंबर किती ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सपोज कमांड लाईन थ्रू मी हे आर्ग्युमेंट घेतले 10, 3.14, A1 आर्ग्युमेंट्स A1 सपोज 20, 80, 123, 5.26 आणि एंटर की प्रेस केली. किती आर्ग्युमेंट झालेत? हा 0 नंबरचा, हा 1 नंबरचा, हा 2, 3, 4, 5, 6 म्हणजे टोटल किती आर्ग्युमेंट झाले? टोटल 7. मग ह्यातले व्हॅलिड नंबर्स किती आहेत बघा? 10, 20, 80 आणि 120. त्याचं आता कमांड लाईन आर्ग्युमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. बाय डिफॉल्ट काय असतात? स्ट्रिंग मध्ये असतात. आपण हे बघितलेलं आहे. सो स्ट्रिंगचं कन्व्हर्जन काय करायचं? इंटिजर मध्ये करायचं ईच आर्ग्युमेंटचं. ओके. आणि ज्याचं आर्ग्युमेंट ज्या आर्ग्युमेंटचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होईल मीन्स दॅट आर द व्हॅलिड नंबर. सो 10चं होणार आहे, 20चं होणार, 80चं होणार, 120. सो टोटल जर हे तुमचं इनपुट असेल तर टोटल 4 आर व्हॅलिड नंबर्स आणि 3 आर इनव्हॅलिड. हे इनव्हॅलिड का? बिकॉज इथे आहे डॉट विच इज नॉट digit, इथे आहे a which is not digit, इथे आहे dot which is not digit. So here conversion from string, argument string मध्येच असतात. string to number fail, so ते काय झाले? invalid numbers. आणि ज्याचं कन्व्हर्जन होणार आहे इंटिजर मध्ये तर ते झाले व्हॅलिड. म्हणजेच काय की जेव्हा एक्सेप्शन थ्रो होईल, ज्या आर्ग्युमेंटचं कन्व्हर्जन करताना एक्सेप्शन थ्रो होईल तेव्हा इनव्हॅलिडचा काउंट इन्क्रीमेंट करायचा आणि एक्सेप्शन थ्रो नाही झालं म्हणजेच काय प्रॉपर कन्व्हर्जन होतंय. सो व्हॅलिडचा काउंट काय करायचा? इन्क्रीज करायचा. ओके. सो आता आपण ह्याचा प्रोग्राम राईट डाऊन करूयात. सो क्लास सपोज व्हॅलिड इनव्हॅलिड. ओके. पब्लिक स्टॅटिक void main, इथे स्ट्रिंग args. ओके. नाउ आता आपल्याला माहिती आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये जे तुम्ही कमांड लाईन आर्ग्युमेंट जे देता रन करताना ते ह्या ऍरे मध्ये जातं. सपोज आता आपण आर्ग्युमेंट दिलं पहिलं 10 दिलं ते args ऑफ 0 मध्ये जाणार. आता हे मी तुम्हाला डायरेक्ट आर्ग्युमेंट प्रोग्राम समजून सांगण्यासाठी करतेय. gs ऑफ 2 इज इक्वल टू 3.4. सपोज 3.14च घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. काही व्हॅलिड्स नंबर घ्या, काही इनव्हॅलिड घ्या. सपोज एवढे मी आर्ग्युमेंट्स टाकले. काय 10, 20, 3.4, A1 आणि 30. एंटर की प्रेस केली तर काय होणार? args ऑफ 0 मध्ये 10 जाणार, 1 मध्ये 20 जाणार, 2 मध्ये 3.4 जाणार, 3 मध्ये A1 जाणार आणि 4 मध्ये 30. आता हे तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला काय करायचंय की 1 by 1 फेच करायचं, त्याचं कन्व्हर्जन करायचं इंटिजर डॉट पार्सिंगनी. जेव्हा एक्सेप्शन होईल कॅच, आपण नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बघितलेले, कॅच होईल, कॅच कडे गेलं तर इनव्हॅलिड झालं तो म्हणजेच काय एक्सेप्शन थ्रो का झालं नंबर फॉर्मॅट? बिकॉज कन्व्हर्जन इज नॉट पॉसिबल, सो दॅट नंबर इज इनव्हॅलिड. सो कॅच मध्ये इनव्हॅलिडचा काउंट इन्क्रीमेंट करायचा आणि ट्राय मध्ये व्हॅलिडचा. सो आता आपण इथे काउंट घेऊयात बघा. व्हॅलिड इज इक्वल टू 0, इनव्हॅलिड इज इक्वल टू 0. अजून काय लागले तर आपण एंटर करूया. सो फॉर आता आपल्याला हा ऍरे आहे सो तो आपल्याला ट्रॅव्हर्स करायचा आहे. सो i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन args डॉट लेंथ. आता कमांड लाईन आर्ग्युमेंटचा ऍरे आपण कसा फेच करतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. आता आपल्याला इथे कन्व्हर्जन करायचंय. सो कन्व्हर्जनच्या इथे एक्सेप्शन येऊ शकतो. सो दॅट कन्व्हर्जन स्टेप मस्ट बी इन अ ट्राय. ओके. ट्राय मीन्स ट्राय मध्ये काय? द स्टेटमेंट विच मे कॉज अन एक्सेप्शन. ओके. सो इथे आपण करणार इंटिजर डॉट पार्सिंट args ऑफ i. हा ए आपल्याला कुठे यूज नाही करायचंय. ओके. सो जस्ट जर ह्या स्टेटमेंटला जर एक्सेप्शन नाही आलं तर नेक्स्ट स्टेटमेंट होणार. सो नेक्स्ट एक्सेप्शन नाही आलं म्हणजेच काय की तो व्हॅलिड नंबर आहे. सो व्हॅलिडचा काउंट प्लस प्लस. ओके. एक्सक्यूज मी. देन कॅच, ट्राय नंतर कॅच. सो इथे काय लिहिणार तुम्ही?
नंबर फॉर्मॅट जोडू ना हे आता एकत्र. सो इथे स्पेसचा इश्यू आहे, सो मी असं लिहिलंय. ओके. आणि जर ह्या स्टेटमेंटला जर एक्सेप्शन आलं तर नेक्स्ट स्टेटमेंट होत नाही. तुम्हाला माहिती, इथूनच डायरेक्ट कंट्रोल कुठे येतो, कॅच कडे येतो. आणि इथे काय करणार आपण, इनव्हॅलिडचा काउंट काय करणार, प्लस प्लस करणार. आणि आपलं लूप कम्प्लीट. सो लूप तर इथे कंटिन्यू होणार. लूप कम्प्लीट झाल्यानंतर इथे एसओपी व्हॅलिड काउंट इज इक्वल टू प्लस व्हॅलिड. इथे लिहा टोटल व्हॅलिड नंबर्स, ते आपण प्रोग्राम करताना लिहूयात. आणि इनव्हॅलिड इज इक्वल टू इनव्हॅलिड प्लस इनव्हॅलिड कॉन्केटिनेशन साठी. मेन कम्प्लीट मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ओके. सो आता बघा, हे आपले इनपुट आहे. फॉर एक्झाम्पल, सो व्हॅलिडचा काउंट आहे व्ही लिहिते मी 0 आणि इनव्हॅलिडचा आहे 0 सध्या. ओके. आय किती झाला 0. ARGS डॉट लेंथ किती आर्ग्युमेंट आहे 1 2 3 4 5. सो आय किती आहे 0. 0 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. ट्राय मध्ये आलं. सो इथे इंटिजर डॉट पार्सिंट ARGS ऑफ आय काय 0. सो ARGS ऑफ 0 काय 10. सो 10चं कन्व्हर्जन होणार प्रॉपर, बिकॉज 10 ही स्ट्रिंग जरी असली सध्या तरी त्याच्यामध्ये ऑल डिजिट्स आहेत. सो कन्व्हर्जन होणार. सो इथे एक्सेप्शन थ्रो होणार नाही. सो कॅच कडे येणारच नाही. नेक्स्ट लाईन होणार व्हॅलिड प्लस प्लस. सो व्हॅलिडचा काउंट आला 1. ट्राय पूर्ण झालाय, सो कॅच होणार नाही. नंतर लूप कंटिन्यू होणार, आय होणार 1. ओके. नाउ 1 is less than 5 condition true. Now integer dot parsing ARGS of 1. ARGS of 1 काय 20. सो इथे सुद्धा प्रॉपर कन्व्हर्जन होणार. सो एक्सेप्शन थ्रो होणार नाही. सो कॅच कडे येणारच नाही. व्हॅलिड प्लस प्लस. व्हॅलिड झालं 2. नाउ कॅच होणार नाही. इथे आलं, परत लूप कडे आलं, आय झालं 2. 2 is less than 5 condition true. Now integer dot parsing ARGS of 2. ARGS of 2 काय 3.4. सो हियर डॉट असल्यामुळं विच इज नॉट अ व्हॅलिड डिजिट. सो इथे कन्व्हर्जन फेल होणार. सो ह्या स्टेटमेंट पासून काय होणार, एक्सेप्शन थ्रो झालं की कुठे येतं, ऑटोमॅटिकली कॅच कडे येतं. इनव्हॅलिडचा काउंट प्लस प्लस 0 होता तो 1 झाला. ओके. नाउ लूप आय झालं 3. इथे लूप आहे ना, फॉर लूप. सो आय झालं 3. 3 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. नाउ इंटिजर डॉट पार्सिंग ARGS ऑफ 3. ARGS ऑफ 3 काय A1. सो इथे सुद्धा एक्सेप्शन थ्रो होणार, कन्व्हर्जन फेल होणार. A1चं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होऊ शकत नाही. सो कॅच कडे येणार, इनव्हॅलिड प्लस प्लस. इनव्हॅलिडचा काउंट झाला 1चा 2. नंतर आय इन्क्रीमेंट झाला, आय झाला 4. 4 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. इथे आलो, इंटिजर डॉट पार्सिंग ARGS ऑफ 4. ARGS ऑफ 4 काय 30. ओके. सो 30चं कन्व्हर्जन होणार आहे. इथे एक्सेप्शन थ्रो होणार नाही. व्हॅलिडचा काउंट प्लस प्लस 3 झाला. ओके. नाउ ट्राय झालंय, कॅच होणार नाही. नंतर लूप आय झाला 5. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज आपले एवढेच आर्ग्युमेंट आहे. लूपच्या बाहेर आलो. व्हॅलिड नंबर्स किती 3 आणि इनव्हॅलिड किती 2. बरोबर. 1 2 3 4 5 5 आर्ग्युमेंट्स पैकी इथं कन्व्हर्जन झालं, ह्याचं झालं आणि ह्याचं. सो 3 व्हॅलिड नंबर्स अँड रिमेनिंग 2 आर इनव्हॅलिड नंबर. बघा, एकदम इझी वेने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नाउ आपण प्रोग्राम रन करूयात एकदा, म्हणजे काही जर मिस्टेक असेल तर ते आपल्याला कळेल. Okay, now here valid count तुम्हाला जे व्हेरिएबल द्यायचं आहे, यू कॅन गिव्ह इट invalid count. Okay, now for I is equal to 0, I is less than ARGS dot length I plus plus. Now try. Integer dot parseInt ARGS of I. Okay, now here जर इथे एक्सेप्शन नाही आलं तर नेक्स्ट लाईन होईल, व्हॅलिडचा काउंट प्लस होईल. जर एक्सेप्शन आलं तर कॅच कडे जाणार. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन.
कॅच कडे आलं म्हणजेच कन्वर्जन फेल झालंय, म्हणजेच इनव्हॅलिड नंबर प्लस प्लस झालेला. आणि झालं फॉर लूप नंतर जस्ट प्रिंट टोटल व्हॅलिड नंबर्स इक्वल टू व्हॅलिड system dot out total invalid numbers equal to plus invalid. ओके, सेव्ह करूया त्याला. valid invalid dot java all files save. Java C valid invalid. now आता आपल्याला रन करताना कमांड लाइन आर्ग्युमेंट्स द्यायचे. ओके, now Java valid invalid. now इथे आपल्याला आर्ग्युमेंट्स द्यायचे. तुम्हाला जे द्यायचे यू कॅन गिव्ह इट. बघा आता एवढे देते मी. सो इथे बघा 10 30 60 70 80 म्हणजे 3 4 5 व्हॅलिड नंबर्स येणार आणि 1 2 3 इनव्हॅलिड येणार. 4 आले का? 1 2 3 4. ओके, 4 इनव्हॅलिड आणि 5 व्हॅलिड नंबर्स. ओके, सो हे झालंय तुमचा प्रोग्राम नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचा. नाउ सो आपले हे सिस्टम डिफाईन एक्सेप्शन कंप्लीट झाले. नाउ नेक्स्ट आहे ट्राय विथ मल्टिपल कॅच. और ह्यालाच हँडलिंग मोर दॅन वन एक्सेप्शन. आता आपण काय केलं आतापर्यंत ऑल सिस्टम डिफाईनचा एक प्रोग्राम घेतला. सो त्याच्यामध्ये एकच ट्राय आणि त्याला एकच कॅच. ओके, सो आता आपल्याला ट्राय एकच असणार आहे, बट जे कॅच असणार आहे ते मल्टिपल असणार आहे. ओके, म्हणजेच काय की आपण मोर दॅन वन एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल आता मला एकाच प्रोग्राम मध्ये अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन हा एक हँडल करायचा आहे. देन नंबर फॉर्मॅट पण करायचा आहे. आता एक्सेप्शन लिहित नाही मी. त्याच्यानंतर अरिथमॅटिक हे 3 मला हँडल करायचे आहेत एकाच प्रोग्राम मध्ये. पण कोणते तरी एकच होणार ऍट अ टाइम. पण एकाच प्रोग्राम मध्ये मला या 3 पैकी कोणतंही आलं की त्या कॅच कडे गेलं पाहिजे. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपण कॅच मध्ये काय लिहितो? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. जर आपल्याला ह्या टाइपचं एक्सेप्शन करायचं असेल तर नंबर फॉर्मॅट तर कॅच मध्ये लिहितो नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आता अरिथमॅटिक एक्सेप्शन करायचं असेल डिव्हिजन बाय 0 तर कॅच मध्ये लिहितो डिव्हिजन बाय अरिथमॅटिक एक्सेप्शन. पण तेव्हा एकच ट्राय होता. आता आपल्याला काय करायचंय? ट्राय विथ मल्टिपल कॅच. ओके, सो इथे टाइप ऑफ एक्सेप्शन सपोज 1 त्याचं ऑब्जेक्ट इवन. फॉर एक्झाम्पल सेकंड कॅच लगेच कॅचला जोडून कॅच एक्सेप्शन टू E2.
असं कंटिन्यू होणार. तुम्हाला जर मला 3 हँडल करायचे एका प्रोग्राम मध्ये तर 3 कॅच, त्याच्यापेक्षा जास्त करायचे तर जेवढे एक्सेप्शन हँडल करायचे तेवढे कॅच. ओके, पण ट्राय एकच येणार, ज्या टाईपचं एक्सेप्शन पहिले ऑकर होईल त्या टाईपचा कॅच काय होईल, इन्व्होक होईल. ओके, आता बघा सपोज फर्स्ट लाईनला माझे इथे अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे डिव्हिजन बाय 0. ओके, सेकंड लाईनला मी केलेलं आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आणि थर्ड लाईनला मी केले अरे इंडेक्स. ओके, पण माझा पहिला जो कॅच आहे तो आहे अरे इंडेक्सचा, दुसरा जो कॅच आहे तो आहे नंबर फॉर्मॅटचा आणि थर्ड जो कॅच आहे तो आहे अरिथमॅटिक एक्सेप्शन म्हणजे डिव्हिजन बाय 0चा. सो पहिल्या लाईनला काय झाले डिव्हिजन बाय 0चं एक्सेप्शन, तो इथूनच पहिले कंपाइलर येणार पहिल्या कॅच कडे, मॅच होतंय का, काय थ्रो होणार तो डिव्हिजन बाय 0 म्हणजे काय ऑब्जेक्ट ऑफ अरिथमॅटिक एक्सेप्शन. सो आपण इथे कोणतं एक्सेप्शन लिहिलंय अरे इंडेक्स, सो मॅच होत नाही. मग नेक्स्ट कॅच बघणार, दुसरा कॅच काय लिहिलाय नंबर फॉर्मॅट, पण पहिल्या लाईनला कोणतं एक्सेप्शन थ्रो झालंय अरिथमॅटिक एक्सेप्शन, सो मॅच होतंय का नाही. थर्ड कॅच बघणार, थर्ड कॅच मध्ये काय लिहिले अरिथमॅटिक एक्सेप्शन, सो तो कॅच काय होणार एक्झिक्यूट होणार. ओके, सो एकदा कंट्रोल कॅच कडे आला की परत तो ट्राय कडे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगितले. म्हणजे जरी तुम्ही एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल कॅच लिहिले तरी ज्या टाईपचं एक्सेप्शन पहिले थ्रो होईल तोच कॅच फक्त एक्झिक्यूट होणार, रिमेनिंग एक्सेप्शन होणार नाही, म्हणजे सेकंड लाईनला येणारच नाही. इथून कॅच कडे आला तर तो कॅच एक्झिक्यूट होणार, प्रोग्राम एंड होणार, परत नेक्स्ट लाईनला येणार नाही. तर जरी तुम्ही एकाच प्रोग्राम मध्ये मल्टिपल कॅच जरी लिहिले असेल तरी ऍट अ टाइम कोणते तरी एकच कॅच जे एक्सेप्शन पहिले फाउंड होणार तोच कॅच फक्त काय होणार एक्झिक्यूट होणार. ओके, नाव बघा आता मल्टिपल कॅच. एकदम सिंपल प्रोग्राम मी एक्सप्लेन करते बघा, ह्याचे काय तुम्हाला असे प्रोग्राम्स येत नाही. तुम्हाला ऑप्शन मध्ये येऊ शकतो एक प्रोग्राम आणि मग विच कॅच विल गेट एक्झिक्यूट, मग ऑप्शन्स येतील, मग त्यातलं कोणतं एक्सेप्शन एक्झिक्यूट होईल ते तुम्हाला सांगावं लागेल. तर ते ह्याच्याप्रमाणेच आपण करूयात. सो एक मी ट्राय लिहिला, सिंपल घ्यायचंय बघा, काही अवघड नाहीये. सपोज आता पहिले आपण नंबर फॉर्मॅट करू, इंटीजर डॉट सपोज मी इथं केलं 3.14. ओके, सो ऑब्विसली इथं कन्व्हर्जन होणार नाही, एक्सेप्शन थ्रो होणार. ओके, नाउ अरिथमॅटिक एक्सेप्शन पण करू. सपोज c इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 0 डिव्हिजन बाय 0 म्हणजे इट विल थ्रो द ऑब्जेक्ट ऑफ द अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास. ओके, नाउ हियर सपोज I will take the one array ARR. ओके, आणि इथे आता मी ऍक्सेस करते सिस्टीम डॉट आउट फॉर एक्झाम्पल a ऑफ 8. ओके, सो तिन्ही आता इथे मी तिन्ही कॅच लिहिते. सो कोणत्या सिक्वेन्सने एक्सेप्शन थ्रो होतोय त्याच सिक्वेन्सने कॅच पाहिजे असं काही नाहीये. इंटरप्रिटर विल ऑटोमॅटिकली मॅच. बघा ई फर्स्ट कॅच, नंतर लिहूयात आपण त्याच्यामध्ये 3 टाईपचे करतोय ना आपण कॅच, अरे इंडेक्स आउट ऑफ बघा each letter capital, each words of each letter first letter capital. आता इथे ई लिहिला तरी चालेल आय थिंक, पण आपण E1 E2 अरिथमॅटिक. ओके, तिथे आता आपण नंबर फॉर्मॅट मी जस्ट मेसेज डिस्प्ले करू, सिस्टीम डॉट आउट डॉट println एक्सेप्शन caught विच एक्सेप्शन मेसेज डिस्प्ले करू आपण सिस्टीम डिफाइन, हे माहिती आता तुम्हाला. ओके, E2 dot get message
system.out.println e3.getMessage. Okay, now save. Multiple catch.java. Arithmetic exception error आली. Okay. Okay, the ARR आपण arrayला name. Okay, these are the compiler errors. Now Java. आता फर्स्ट आपलं स्टेटमेंट काय आहे, नंबर फॉर्मॅटचं थ्रू होते. सो तोच कॅच फक्त काय होणार, एक्झिक्यूट होणार. मल्टिपल कॅच बघा फॉर इनपुट स्ट्रिंग 3.14 म्हणजे या स्टेटमेंटला एक्सेप्शन थ्रो झालं बिकॉज कन्वर्जन इज नॉट पॉसिबल. सो हा पहिला कॅच होणार, बाकीचे होणार नाही. आता सपोज इथे आपण 14 इथे 34 लिहिलं तर एक्सेप्शन होईल का, नाही. सो इथे प्रॉपर कन्वर्जन होईल, पण ह्या लाईनला एक्सेप्शन होईल. सो इथून कोणतं एक्सेप्शन थ्रो होईल, डिव्हिजन बाय 0 मीन्स व्हॉट, अरिथमॅटिक एक्सेप्शन. सो इथून थ्रो झालं ह्या लाईन पासून की ह्या कॅच बरोबर पहिला मॅच होणार. अरिथमॅटिक एक्सेप्शन थ्रो झाले, हा कॅच आहे का, तो नाही. हा आहे का, नाही. सो हा थ्रो होणार. सो हा होणार. सो ह्या लाईनला एक्सेप्शन थ्रो झालं, थर्ड कॅच झाला की परत ह्या लाईन कडे येणार नाही, बिकॉज एकदा कॅच कडे कंट्रोल आला की परत ट्राय कडे जाणार नाही. सो जरी तुम्ही मल्टिपल कॅच लिहिले तरी ऍट अ टाइम फक्त एकच कोणतं तरी कॅच काय होणार आहे, जे फर्स्ट एक्सेप्शन फाइंड आउट होईल तेच कॅच काय होणार, एक्झिक्यूट होणार. ओके. सो इथे नंबर फॉर्मॅट आलंच नाही ना, बिकॉज प्रॉपर कन्वर्जन झालंय. इथे आलं एक्सेप्शन. ओके. सो कोणता तरी एकच कॅच काय होणार, एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे बघा, कॅच ऑल एक्सेप्शन्स. जसं C++ मध्ये बघा कॅच आणि 3 डॉट्स होते, म्हणजे आपण मल्टिपल कॅच लिहिण्यापेक्षा आपण एकाच कॅच मध्ये कोणत्याही टाईपचं असू द्या ते एक्सेप्शन जर कोणत्याही टाईपचं जरी आलं तरी पण ह्या कॅचनी ते ऍक्सेप्ट करत होतं. सो इथे कसं आहे की आता 3 डिफरंट कॅच लिहिण्यापेक्षा जर आपण सिस्टम डिफाईन मेसेजेस मी डिस्प्ले करते की एक्सेप्शन कॉट विच एक्सेप्शन इव्हन डॉट गेट मेसेजनी, म्हणजे गेट मेसेज हे सिस्टम डिफाईन मेसेज आहे, ती गेट मेसेज मेथड काय करतं, रिटर्न करतं. सो डिफरंट कॅच लिहिण्यापेक्षा आपण जर माझ्या प्रोग्राम मध्ये सपोज एकाच टाईपचं एक्सेप्शन आहे तर एक कॅच लिहा. ओके. मल्टिपल टाईपचं आहे तरी तुम्हाला माहिती काय की एक कॅच तर कोणतं तरी एकच होतं. मग तुमच्या प्रोग्राम मध्ये जर एन नंबर ऑफ टाईप मल्टिपल टाईपचे जर एक्सेप्शन असेल तर तुम्ही एकाच कॅच मध्ये ते करू शकता. मग कसं करायचं, सो बघा आता सेम मगाचाच प्रोग्राम आहे, ट्राय किंवा मी डायरेक्टली लिहिते इथेच प्रोग्राम मध्ये आपण चेंजेस करूयात. ऑल एक्सेप्शन्स डॉट जावा. सो इथे बघा आपण ठीक आहे. आता हे डिफरंट कॅच तर एकच होतोय ना. सो आता आपल्याला इथे तर आहे नंबर फॉर्मॅट अरे इंडेक्स, पण आता आपल्याला एकाच कॅच मध्ये करायचं आहे. सो आपण काय करणार बघा, ऑल एक्सेप्शन. सो इथे कोणताही म्हणजे तुम्हाला सांगितले अरिथमेटिक एक्सेप्शन अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड जेवढे आपण क्लासेस लिहिलेले, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड, नंबर फॉर्मॅट, नल पॉइंटर, हे सगळे सब क्लासेस आहे. कोणत्या क्लासचे एक्सेप्शन.
सो कोणत्याही टाईपचं होऊ द्या, इथे काय 3 डॉट वगैरे नाही, तुम्ही एक्सेप्शन लिहायचं. काय लिहायचं? एक्सेप्शन. इट इज अ सुपर क्लास ऑफ ऑल दी सब क्लासेस ऑफ एक्सेप्शन. ओके, मग कोणत्याही टाईपचं जरी झालं तर मग आपण मल्टिपल कॅच लिहित नाही. मल्टिपल कॅच लिहिलं तरी चालेल. मग तिथे कंपायलर काय करतो? मॅच करतो. कोणतं थ्रो झालंय, मग ज्या कॅच बरोबर मॅच होईल तो कॅच काय करतो? यूज करतो. ओके, आता सपोज आपल्याला मल्टिपल कॅचच्या ऐवजी मला प्रोग्राम मध्ये मल्टिपल एक्सेप्शन, मल्टिपल टाईपचे एक्सेप्शन करायचे आहेत, बट मल्टिपल कॅच नाही यूज करायचं, सिंगल कॅच. तर मी काय लिहिणार इथे? एक्सेप्शन लिहिणार. सो एक्सेप्शन इज अ सुपर क्लास ऑफ ऑल दी एक्सेप्शन क्लासेस. ओके, सो कोणत्याही टाईपचा थ्रो होऊ द्या, हा कॅच काय करतो? ऍक्सेप्ट करतो. ओके, सो इथे आपण फक्त काय लिहायचं? सिस्टीम डॉट आउट डॉट println एक्सेप्शन कॉट आणि ई डॉट, बिकॉज गेट मेसेज तर त्याच क्लासची मेथड आहे एक्सेप्शन क्लासची, जी की सगळ्या क्लासमध्ये इनहेरिट होते. जस्ट झालं बघा. सो मग आताच आपल्याला आउटपुट मिळणार आहे बघा सेम, फक्त हे एकाच कॅचने ऑल एक्सेप्शन. बघा सेम आउटपुट, एक्सेप्शन कॉट डिव्हिजन बाय 0. कोणतंही होऊ द्या, जरी आता इथे पहिल्याच लाईनला आलं तरी पण बरोबर नंबर फॉर्मॅट फॉर इनपुट स्ट्रिंग ते डिस्प्ले होणार, म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन होऊ शकत नाही. ओके, सो हे झालं तुमचं कॅचिंग ऑल एक्सेप्शन इन अ सिंगल कॅच. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, छोटे छोटे पॉइंट्स आहेत बघा हे. फायनली ब्लॉक, ट्राय आणि कॅच सोबत एक फायनली ब्लॉक असतो. आता या फायनली ब्लॉक मध्ये जे स्टेटमेंट असतात, द फायनली ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड or will get executed except if exception occurs in your program or not occurs. फायनली ब्लॉक मधले जे, जसं ट्राय ब्लॉक आहे, कॅच ब्लॉक आहे, तसं फायनली ब्लॉक मधले जे स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट होतात एक्सेप्शन ऑकर झाले तरी आणि नाही झाले तरी. सो एक्सेप्शन जर ऑकर नाही झालं तर आपला कॅच एक्झिक्यूट होतो का? नाही, आपला फक्त काय एक्झिक्यूट होतो? ट्राय आणि फायनली एक्झिक्यूट होणार. ओके, आणि एक्सेप्शन ऑकर जर झालं तर आपला ट्राय हाफ होतो, ज्या स्टेटमेंट पासून एक्सेप्शन ऑकर झालं त्याच्यानंतर कॅच होतो आणि परत फायनली होणार. सो फायनली ब्लॉक, जसं कॅचला काय रिस्ट्रिक्शन आहे, इफ एक्सेप्शन ऑकर देन ओनली कॅच विल गेट एक्झिक्यूट. ओके, तसं फायनलीला नाहीये. फायनलीला काय की एक्सेप्शन ऑकर झालं आणि नाही झालं तरी पण फायनली ब्लॉक हा एक्झिक्यूट होणारच आहे. आणि त्याचं सिंटॅक्स कसं आहे बघा, तुमचा ट्राय ब्लॉक येईल, कॅच ब्लॉक येईल आणि त्याच्यानंतर मल्टिपल कॅच असतील तर मल्टिपल कॅच येतील आणि मग फायनलीच्या पुढे काही नाहीये, जस्ट फायनली कीवर्ड, इथे पॅरेंथेसिस वगैरे काही नाही, जस्ट. सो इथले जे स्टेटमेंट आहे हे एक्सेप्शन थ्रो झालं तरी पण एक्झिक्यूट होणार आणि एक्सेप्शन थ्रो नाही झालं तरी सुद्धा एक्झिक्यूट होणार. सो फायनली ब्लॉक विल गेट एक्झिक्यूट इफ in your program exception occurs or not occurs in both the cases. ओके, सो बघा आता इथे मी फायनली टाकते. तिथे आपण सुरुवातीला एक्सेप्शन ऑकर होतच आहे. ओके, सो बघा आता, म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन ऑकर होतच आहे. फायनली ब्लॉक, कोणतं एक्सेप्शन ते, म्हणजे ट्राय पण झाला जोपर्यंत एक्सेप्शन ऑकर नाही होत, नंतर कॅच पण झाला हा, आणि मग फायनली ब्लॉक झाला. ओके, आता मी इथले एक्सेप्शन सगळे काढून टाकते. 34चं कन्व्हर्जन होईल, इथे पण प्रॉपर डिव्हिजन होईल आणि इथे आपण मेमरी अलोकेशन आहे, सो इथे एक्सेप्शन कुठंच येणार नाही. सो बघा आता फक्त फायनली ब्लॉक आणि इथं 0 प्रिंट झालं. कसलं
इथं आपण ॲरे मध्ये काय व्हॅल्यू नाही टाकले, सो ARR2 काय झालं, ॲरे ऑफ 2 0 हे प्रिंट झालं आणि एक्सेप्शन तर आलंच नाही, सो कॅच होणार नाही, डायरेक्टली फायनली होणार. सो एक्सेप्शन ऑकर झालं तरी सुद्धा फायनली ब्लॉक होणार आणि नाही ऑकर झालं तरी सुद्धा फायनली ब्लॉक होणार आहे. ओके, now the last point of the exception handling chapter is throwing our own exception. सो सिस्टीम डिफाईन बघितले आपण, आपल्याला काही करावं लागत नाही. जे सिस्टीम डिफाईन जो क्लास आहे तो आपल्याला कॅच मध्ये टाकावा लागतो. ओके, आणि त्याची सिस्टीम डिफाईन मेथड आहे ती आपण यूज करतो. ओके, नाउ थ्रोइंग ऑन एक्सेप्शन, आपण युजर डिफाईन फंक्शन लिहितो आपले स्वतःचे, ऍड, सबट्रॅक्ट, एक्सेप्शन्स. अरिथमेटिक एक्सेप्शन काय आहे, सिस्टीम डिफाईन. तसं तर आपण आपलं आणि त्या टाईप मधलं जर एक्सेप्शन थ्रो झालं तर आपल्याला काय करायचं, कॅच यूज करायचं. फक्त डिफाईन एक्सेप्शन आहे ते आपल्याला थ्रो कीवर्डनी थ्रो करावा. डिफाईनचे आपण प्रोग्राम बघितले, इथे कुठे आपल्याला वगैरे करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली सिस्टीम डिफाईन जे एक्सेप्शन थ्रो होईल ते ऑटोमॅटिकली थ्रो होतं. ओके, ऑकर होईल ते ऑटोमॅटिकली थ्रो होतं सिस्टीम डिफाईन. पण जे आपण युजर डिफाईन लिहिणार आहे, राईट डाऊन करणार आहे, सो ते आपल्याला थ्रो करावे लागतं. सो वी हॅव टू थ्रो द युजर डिफाईन एक्सेप्शन. ओके, सो युजर डिफाईन एक्सेप्शन कसं करायचं, सो युजर डिफाईन जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन सिस्टीम डिफाईन आहे, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन सिस्टीम डिफाईन आहे, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन सिस्टीम डिफाईन आहे. सो हे सगळे सब क्लासेस आहेत. म्हणजे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन आहेच, बट ते क्लासेस आहेत, सब क्लासेस आहेत. कोणत्या क्लासचे, एक्सेप्शन. सेम तसंच आपण युजर डिफाईन एक्सेप्शन साठी एक नेम देणार, सजेस्ट करणार. तर सिस्टीम डिफाईन जे एक्सेप्शन आहेत ते सोडून कोणतं तरी एक नेम. ओके, आणि आपण काय करणार, तो जो क्लास आहे तो क्रिएट करणार बाय एक्सटेंडिंग एक्सेप्शन क्लास. आणि एक्सेप्शन क्लास आणि हे जे सगळे सब क्लासेस आहेत जे की आपण बघितले ते सगळे लँग पॅकेज मध्ये आहे. लँग पॅकेज काय आहे, बाय डिफॉल्ट असतं. ओके, सो आपण जे एक्सेप्शन क्रिएट करणार आहे तो क्लास आपण क्रिएट करणार बाय एक्सटेंडिंग एक्सेप्शन क्लास. सो एक्सेप्शन क्लासची जी गेट मेसेज आहे मेथड ती ऑटोमॅटिकली इनहेरिट होणार आपल्या युजर डिफाईन क्लासला. ओके, सो सिंपल प्रोग्राम आहे तो तुम्हाला मी एक्सप्लेन करते बघा. सपोज क्लास, आता माझ्या एक्सेप्शनला मी जे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन्स आहेत, अरिथमॅटिक, नंबर फॉर्मॅट, अरे इंडेक्स वगैरे, ते सोडून नेम द्यायचा आहे. सपोज माझं स्वतःचं एक्सेप्शन मी घेतलं, माय एक्सेप्शन, हे नेम घेतलं. हा कसा क्रिएट करायचा आहे, बाय एक्सटेंडिंग, बाय म्हणजे एक्सटेंड्स एक्सेप्शन क्लास. आता एक्सेप्शन क्लास सुपर क्लास आहे, त्याला कन्स्ट्रक्टर आहे. सो आपल्याला सब क्लासमध्ये पण कन्स्ट्रक्टर लिहिणं नेसेसरी आहे. आता तुम्ही म्हणताल की एक्सेप्शन क्लासचं डेफिनेशन कुठे आहे, बट दिस इज अ सिस्टीम डिफाईन क्लास. ओके, सो त्या सिस्टीम डिफाईन लँग पॅकेज मध्ये त्याचं डेफिनेशन आहे. फक्त लक्षात घ्या की हा जो सुपर क्लास आहे त्याला कन्स्ट्रक्टर आहे, आणि तुम्हाला माहिती आहे जर सुपर क्लासला कन्स्ट्रक्टर असेल तर सब क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर येतच, आणि त्या कन्स्ट्रक्टरला एक आर्ग्युमेंट पास आहे सिस्टीम डिफाईन, सॉरी स्ट्रिंग टाईपचं. सो ते आर्ग्युमेंट आपण पाठवणार सुपरला. ओके, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण तुम्हाला प्रोग्राम आला तर एवढाच येईल बघा. ठीक आहे, नाउ आता लास्ट क्लास ज्याच्यामध्ये काय असतं, आपला मेन असतं. सो क्लास सपोज टेस्ट एक्सेप्शन, एक्सेप्शन जे तुम्हाला नेम द्यायचे ते मेन आपलं एक्सेप्शन काय आलं, माय एक्सेप्शन. जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे, नंबर फॉर्मॅट, तसं आपल्या एक्सेप्शनचं नेम काय आहे, माय एक्सेप्शन. ओके, नाउ याच्यामध्ये आलं पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन स्ट्रिंग args. ओके, नाउ आता सपोज मी ते एक व्हेरिएबल घेतलं एक्स. फर्स्ट आय विल राईट डाऊन द प्रोग्राम, देन तुम्हाला एक्सप्लेन करते. फ्लोट z इज इक्वल टू x डिवाइड बाय y. सो याचं आपल्याला x कन्वर्जन करावं लागेल इंटिजरचं. सो इथे फ्लोट x डिवाइड बाय फ्लोट
वाय. ओके, सो आता जसं 0 आलं डिव्हिजन बाय 0 की ऑटोमॅटिकली काय थ्रो होतं, ऑब्जेक्ट ऑफ द अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास. ओके, त्याच्यानंतर जर कन्व्हर्जन फेल झालं स्ट्रिंग टू इंटिजर तर कोणतं थ्रो होतं, ऑब्जेक्ट ऑफ नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन क्लास. ओके, सो आपलं एक्सेप्शन काय आहे बघा, की सपोज एका नंबरची व्हॅल्यू जर 0.1 पेक्षा जर लेस आली तर आपण एक्सेप्शन थ्रो करणार नंबर इज टू स्मॉल. सो डिव्हिजन बाय 0 ला जसं अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे तसं जर नंबर इज टू स्मॉल, जर आपल्या एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्या प्रोग्राम मध्ये जर 0.1 पेक्षा जर कमी आली तर आपण म्हणणार की हा नंबर दिस नंबर इज टू स्मॉल, सो वी विल थ्रो द एक्सेप्शन माय एक्सेप्शन. आलं का लक्षात? ठीक आहे, असं ठीक आहे. म्हणजे आपला जे युजर डिफाईन एक्सेप्शन ते कधी होईल थ्रो, व्हेन द नंबर इज टू स्मॉल. ओके, सो आता इथे आपण चेक करणार इफ दॅट झेड ची व्हॅल्यू जर लेस आली 0.1 पेक्षा देन वी विल थ्रो युजर डिफाईन एक्सेप्शन. सो कोणतं एक्सेप्शन थ्रो होणार आपलं, माय एक्सेप्शन. सो दोन वेनी आपण थ्रो करू शकतो बघा. थ्रो इथे मी डायरेक्ट लिहिणार न्यू माय एक्सेप्शन आणि ते कन्स्ट्रक्टरला मेसेज आहे बघा. सो कोणता मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, जसा नंबर फॉर्मॅट मध्ये काय येतं, फॉर इनपुट स्ट्रिंग आपण बघितलं. डिव्हिजन बाय 0 मध्ये काय येतं, डिव्हिजन बाय स्लॅश. ओके, सो तसं. सो आपल्याला काय करायचंय, मला असं डिस्प्ले करायचंय नंबर इज टू स्मॉल, दिस इज माय मेसेज. सो ह्या वेनी एक थ्रो करू शकता. इफ झालंय, ओके, ट्राय कम्प्लीट देन कॅच. सो कॅच हे कोणत्या टाईपचे, माय एक्सेप्शन. सो इथे आपल्याला माय एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट आणि आपण इथे काय करणार, SOP e डॉट गेट मेसेज. गेट मेसेज ही मेथड आहे एक्सेप्शन क्लासची जी की इनहेरिट होणार माय एक्सेप्शनला. मेन कम्प्लीट क्लास कम्प्लीट. आता इथे बघा काय केलंय, ऑब्जेक्ट थ्रो करणार आहे आपण. सो मी ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या ऐवजी डायरेक्ट इथंच केलं न्यू माय एक्सेप्शन. सो हा एक वे आहे. दुसरा वे काय आहे बघा, इथे आपण करणार माय एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट माय एक्सेप्शन. सपोज आता आपण ऑलरेडी इथं ई यूज केलाय, सो मी यूज केलं E1 इज इक्वल टू, आपण जसं नॉर्मली ऑब्जेक्ट इनिशियलाइज करतो तसं करून घेणार. न्यू माय एक्सेप्शन इथे पास करणार नंबर इज टू स्मॉल. ओके, आणि इथे ह्या लाईनच्या ऐवजी मग तुम्ही ह्याच्या ऐवजी जरी तुम्ही डायरेक्टली म्हणजे ऑब्जेक्ट जर तुम्हाला सेपरेट क्रिएट नसेल करायचं तर डायरेक्ट थ्रो न्यू, म्हणजे ही जी लाईन आहे ही थ्रोच्या पुढे लिहायची आणि सेपरेट तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करून पण करू शकता. मग इथे थ्रो E1 करायचं. ओके, सो हा E1 कोणत्या टाईपचा आहे, माय एक्सेप्शन. सो थ्रो होणार, मग कॅच मॅच होणार आणि कॅच पण कोणत्या टाईपचा आहे, माय एक्सेप्शन. ओके, जसं इंट ए असेल आणि इंट बी असेल तर आपण बी इज इक्वल टू ए असं करू शकतो ना. सेम तसंच हा E1 कॉपी होणार या E1 मध्ये. आता इथे तुमचं थ्रो E1 केले. E1 कोणत्या टाईपचा आहे, माय एक्सेप्शन. आणि इथे तुम्ही कॅच मध्ये नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट केलं तर मॅच होणार नाही. सो थ्रो E1 होणार आणि काय डिस्प्ले होणार, गेट मेसेज नंबर इज टू स्मॉल. आता हे कसं डिस्प्ले होणार बघा, नंबर इज टू स्मॉल. तुम्ही तर म्हणताल की मी इथे फक्त पास केले नंबर इज टू स्मॉल, कुठेही मी सिस्टीम डॉट आउट डॉट println नंबर इज टू स्मॉल केलेलं नाहीये. मग कसं डिस्प्ले होणार, त्याच्या आधी आता फक्त एवढं समजून घ्या. सपोज मी x ची व्हॅल्यू 5 घेतली, y ची व्हॅल्यू 1000 घेतली, इथे फ्लोट मध्ये कन्व्हर्जन केलं. सो 5.0 डिवाइड बाय 1000.0 समथिंग. ओके, नाव 5 ला जर यांनी डिवाइड केलं तर ऑब्विसली 0.1 पेक्षा कमी येणार. सो if the value of the particular variable is less than 0.1 then we will consider that number as a too small. so इथे थ्रो होणार, डिस्प्ले होणार. आता बघा जनरली जेव्हा तुम्ही करता क्लास A एक्सटेंड्स B, A तुम्ही क्रिएट केला B पासून, सो B चे डेफिनेशन तुमच्याकडे असते. ओके, मग आपण तसं ट्रेस करतो प्रोग्राम. पण इथे तुमचा हा एक्सेप्शन सिस्टीम डिफाईन असल्यामुळे त्याचं तुमच्याकडे डेफिनेशनच नाहीये. ती बिकॉज ते सिस्टीम डिफाईन आहे, लँग पॅकेज मध्ये आहे. फक्त मी तुमच्या प्रोग्राम लिहिताना तुम्ही एवढंच लिहिणार, फक्त हा प्रोग्राम समजण्यासाठी लँग पॅकेज मध्ये एक्सेप्शन क्लास असा आहे बघा. हे तुम्हाला कोणीही शिकवणार नाही बघा. लँग पॅकेज मध्ये हा क्लास कसा आहे बघा, असा डिफाईन केले. क्लास एक्सेप्शन स्ट्रिंग MSG देन एक्सेप्शन क्लासचं कन्स्ट्रक्टर स्ट्रिंग MSG
इथे आहे this डॉट msg इज इक्वल टू msg आणि इथे मेथड आहे स्ट्रिंग गेट मेसेज मेथड. ही फक्त काय करणार इथं रिटर्न MSG. काय रिटर्न करणार MSG. दिस इज अ डेफिनेशन ऑफ द एक्सेप्शन क्लास इन युअर लँग पॅकेज. ओके, नाउ तुमचा प्रोग्राम हाच आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लँग पॅकेज मध्ये एक्सेप्शन क्लासची डेफिनेशन कशी स्टोअर केलेली आहे ते लिहिले. आता बघा, प्रोग्राम रन केला, पहिले मेन कडे कंट्रोल आला, हे तुम्हाला माहिती. ओके, नाउ माय एक्सेप्शनचं E1 ऑब्जेक्ट क्रिएट झालं. इथून काय झालं, एक्सक्यूज मी, इथे काय झालं, कन्स्ट्रक्टर ऑफ माय एक्सेप्शन कॉल झालं. सो इथून कंट्रोल कुठे आला, इथे आला. नंबर इज टू स्मॉल कुठे गेलं, मेसेज व्हेरिएबल मध्ये गेलं. तिथून ते कुठे पाठवलं, सुपरला. सुपर म्हणजे काय होणार, सुपर क्लास काय माय एक्सेप्शन साठी, एक्सेप्शन क्लास, त्याच्या कन्स्ट्रक्टर कडे आलं. ओके, MSG म्हणजे या MSG मध्ये काय व्हॅल्यू गेली, हा सुपर मेसेज म्हणजे मेसेज मध्ये काय आहे, नंबर इज टू स्मॉल, ती कुठे गेली, इथे. इथून कुठे गेली, ह्या मेसेज मध्ये गेली. ओके, नाउ कन्स्ट्रक्टर कंप्लीट झालं, इथे आलो, इथून इथे आलो. आता इथे झेडची व्हॅल्यू, हे 1 बाय 1 स्टेटमेंट झाले. झेडची व्हॅल्यू ऑब्विसली 0.1 आलं थ्रू E1. इथून कॅच कडे आलो. डिस्प्ले काय झालं, E डॉट गेट मेसेज. आता गेट मेसेज ही मेथड एक्सेप्शनची, ती आपण माय एक्सेप्शननी का कॉल केली त्याच्या ऑब्जेक्टनी, बिकॉज माय एक्सेप्शन हा सब क्लास झालाय. सो एक्सेप्शन क्लासची मेथड आपण कॉल करू शकतो. सो गेट मेसेज, सो गेट मेसेज कडे आलं. ओके, आणि MSG ची व्हॅल्यू काय आहे, नंबर इज टू स्मॉल, जी की इथून इथे गेली, इथून ती पास झाली कन्स्ट्रक्टर मध्ये. ओके, म्हणजेच मेसेजची व्हॅल्यू काय गेलेली, नंबर इज टू स्मॉल. सो रिटर्न काय होणार, MSG. रिटर्न झालेला MSG काय होणार, प्रिंट होणार. आणि MSG ची व्हॅल्यू काय, नंबर इज टू स्मॉल. बघा, एकदम सिंपल वेने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचं थ्रोइंग युअर ओन एक्सेप्शन ऑर युजर डिफाईन एक्सेप्शन. फक्त एक्सेप्शनला नेम देताना काय करताल, जे ऑलरेडी सिस्टम डिफाईन नेम आहे ते देऊ नका. ओके, नाउ विल राइट द प्रोग्राम. इथे आपल्याला फक्त कन्स्ट्रक्टर लिहायचं आहे. माय एक्सेप्शनच नेम दिलं पाहिजे असं काही नाहीये, फक्त सिस्टम डिफाईन एक्सेप्शनचे नेम सोडून बाकी कोणतंही द्या. Now our final test my exception. ओके, सेव्ह तुम्ही हे करणार आहे. तुम्ही सेम प्रोग्राम मध्ये हा क्लास लिहिण्याच्या ऐवजी तुम्हाला वेगळ्या वेने मी जे शिकवले तसं पण तुम्ही लिहू शकता. हा क्लास एंड करण्याच्या आधीच इथं लिहिणार पब्लिक स्टॅटिक void main. ओके, हे पण चालेल. Okay, now here create the object of my exception E1 new my exception. ओके, आणि here तुम्हाला जो मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो तुम्ही फ्लोट मध्ये कन्वर्जन करण्याऐवजी ऑल व्हॅल्यूज फ्लोट लिहिल्या तरी चालेल. x इज इक्वल टू सपोज 2, तुम्हाला जे द्यायचे ते y इज इक्वल टू. ओके, नाउ हियर ट्राय मध्ये इफ लिहावंच लागेल, जसं आपण CPP मध्ये लिहायचो, बिकॉज थ्रो करावं लागायचं. सो जी कंडिशन ऑकर झाली तरच तुम्ही काय करा, एक्सेप्शन थ्रो करा. ते फ्लोट z इज इक्वल टू x डिवाइड. आता सगळेच फ्लोट घेतल्यामुळे आपल्याला कन्वर्जन करायची गरज नाही, डायरेक्टली x डिवाइड बाय y लिहायचं. आणि इफ द व्हॅल्यू ऑफ z इज, तरच आपण त्याला कन्सिडर करू दॅट नंबर इज टू स्मॉल. सो आपण याला थ्रो करू. ओके, आणि जर एल्स पण लिहून घेऊ, जर नाही आली 0.1 म्हणजे त्याच्यापेक्षा लेस नाही आली तर आपण जस्ट झेडची व्हॅल्यू काय करू, डिस्प्ले करू. म्हणजे एक्सेप्शन थ्रो नाही झालं तर काहीतरी डिस्प्ले झालं पाहिजे. सो ते एल्स मध्ये. इफ कधी होईल जर एक्सेप्शन आलं तर, म्हणजे नंबरची व्हॅल्यू 0.1 पेक्षा लेस आली तर. सो इथे आपण झेडची व्हॅल्यू काय करू, प्रिंट करू.
my exception e. काय करणार e डॉट गेट मेसेज. ओके, सो सेपरेट क्लासच्या ऐवजी आपण एकाच क्लासमध्ये लिहिलंय. याला सेव्ह करूयात. my exception dot java. ओके, इथं आपल्याला डिफाइन करायचं राहिलं आय थिंक स्ट्रिंग मेसेज. आणि बाय एक हे नाही केलं आपण एक्सटेंड, सो तो सुपरला त्याच्यामुळे जाणार नाही. ओके, सो नाही इथे काय करायची गरज नाही, आपल्याला फक्त इथं एक्सटेंड करावं लागेल बिकॉज सुपर क्लासच लिहिला नाही ना आपण. एक्सटेंड एक्सेप्शन. मग आता नंबर इज टू स्मॉल. आता आपण इथे चेंज करूयात. इथे मी देते 2/1 फॉर एक्झाम्पल. सो आन्सर ऑब्विसली 2 येणार. सो एक्सेप्शन थ्रो होणार नाही, सो कॅचच होणार नाही. ठीक आहे, बघा आता 2.0 डिस्प्ले झालं. सो एल्स कडे गेलं तरच थ्रो होणार. जर एक्सेप्शन थ्रो नाही झालं म्हणजे एक्सेप्शन ऑकर नाही झालं तर थ्रो पण होणार नाही. ओके, सो हे झालं तुमचं युजर डिफाइन एक्सेप्शन. आता अजून एक बघा प्रोग्राम आहे. राइट अ प्रोग्राम टू क्रिएट स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. विच एक्सेप्शन? स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन म्हणजे युजर डिफाइन. ओके, विच विल डिस्प्ले message string is not equal to India if entered string is India. Exception will not occur. बघा, एक स्ट्रिंग घ्यायची युजर कडून स्कॅन करायची. ती जर इंडियाच असेल तर एक्सेप्शन विल नॉट ऑकर म्हणजे एक्सेप्शन थ्रो होणार नाही. पण युजरनी एंटर केलेली स्कॅन केलेली स्ट्रिंग जर इंडिया नसेल तर कोणते एक्सेप्शन थ्रो होणार? स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. आणि काय मेसेज डिस्प्ले होईल? स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू इंडिया. जर इंडियाच युजरनी एंटर केलं तर डिस्प्ले म्हणजे एक्सेप्शन थ्रो होणार नाही, म्हणजेच कॅच करायचं, कॅच कडे जाणार नाही कंट्रोल. आणि जर युजरनी इंडिया सोडून जर कोणती स्ट्रिंग केलेली असेल तर कोणते एक्सेप्शन थ्रो होणार? स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. ओके, सो आपण फक्त काय करणार आता इथे, ह्याला मी सेव्ह ॲज करते. बघा, अजून एक युजर डिफाइन एक्सेप्शनचा घेतला आपण. स्ट्रिंग नॉट इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल काढायचं. एक्सेप्शन डॉट जावा. जसं सिस्टीम डिफाईन सेव्ह असतात ना तसंच आपण युजर डिफाईन पण करायचं. स्ट्रिंग नॉट मॅच. बघा सेम, हे सगळं सेम. ओके, इथे पण आपला फक्त जे क्लास नेम दिला आहे ते स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. ओके, नाव हे बाकी सगळं सेम येणार. आता इथे आपल्याला चेंज करायचं आहे. स्ट्रिंग नॉट जो आपल्याला हे करायचा आहे मेसेज डिस्प्ले तो कन्स्ट्रक्टर मध्ये टाकायचा. स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. आणि इथे काय करायचंय? स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू इंडिया. ओके, नाव हिअर. आता ह्याची गरज नाही आपल्याला. आता युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या. सो आपल्याला स्कॅनर क्लास लागेल. सो इम्पोर्ट जावा .util .star. okay, now here
स्कॅनर क्लास, त्याचं ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू स्कॅनर system डॉट इन. ओके, नाव हियर आपण सगळंच डिलीट करूयात. नाव बघा, आता पहिल्यांदा आपण स्कॅन करून घेऊ स्ट्रिंग, बिकॉज आपल्याला मॅच करताना एक्सेप्शन बघायचं. सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर स्ट्रिंग. सो इथे स्ट्रिंग एस इज इक्वल टू एकाच वर्डचे, सो आपण नेक्स्ट घेऊयात फक्त. ओके, नेक्स्ट लाईन घेतलं तरी चालेल किंवा नेक्स्ट लाईन घेऊ. कधी कधी युजर मल्टिपल वर्ड आपल्याला मॅच करायचे ना, आपल्याला मल्टिपल वर्डची टाकली तरी ती मॅच होणार नाही, सो एक्सेप्शन थ्रो करायचे. ओके, नाउ हियर ट्राय. सो ट्राय मध्ये आपण चेक करणार इफ कोणताही स्ट्रिंग चेक करण्यासाठी इक्वल्स इग्नोर केस किंवा इक्वल्स करूया. इक्वल जर केलं तर केस पण चेक होणार, म्हणजे इंडियाचा आय कॅपिटलच पाहिजे असं. आणि इक्वल्स इग्नोर केलं तर फक्त स्पेलिंग चेक होणार. इक्वल्स इग्नोरचं स्पेलिंग केस. ओके, आणि इथे इंडिया, मग फक्त स्पेलिंग चेक होणार. ओके, जर ही कंडिशन ट्रू आली म्हणजेच काय की एक्सेप्ट म्हणजे इंडियाच टाकलेले. ओके, सो इथे आपण फक्त लिहिणार स्ट्रिंग इज इक्वल टू इंडिया. आपल्याला एक्सेप्शन जेव्हा थ्रो होईल तेव्हा काय डिस्प्ले करायचे, स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू इंडिया. सो जर एल्स मध्ये गेलं ह्याचं मिनिंग काय आहे की जी युजरने स्ट्रिंग टाकलेली आहे एस ची व्हॅल्यू ती नॉट इक्वल टू इंडिया. सो आपण इथे करणार थ्रो इवन. ओके, हा वाला इवन. ओके, सो इथे आपण कॅश देणार. सो एल्स कडे आलं तरच एक्सेप्शन थ्रो होणार. आणि इवन कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. सो स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. इवन ऑलरेडी यूज केलाय, सो कॅश. आणि इथेच आपण ई डॉट गेट मेसेज. आता हे कसं वर्क होतं हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा, आता हा कुठे आपण प्रिंट नाही केलेला. हा ओके, आपण फक्त तो गेट मेसेजला आपोआप जातो तो सुपर थ्रू. ओके, आणि हा आपण प्रिंट केला बिकॉज हे एक्सेप्शन थ्रो नाही, एक्सेप्शन ऑकर नाही झालं तर काय डिस्प्ले करायचं ते आपल्याला करावं लागेल. फक्त एक्सेप्शन ऑकर झालं तर आपोआप गेट मेसेज काय करेल, तो मेसेज डिस्प्ले करेल. ओके, नाव ह्याला सेव्ह केलं, चेक करूयात एकदा रन करून. स्ट्रिंग नॉट मॅच एक्सेप्शन. ओके, error string not match, cannot find the symbol. Okay, ignore the spelling. Okay, string not match exception. String not match exception. काय error आली आहे, check. Spelling. सो आता मी ते इंडिया टाकते. सो एक्सेप्शन थ्रो होणार नाही, कॅश कडे गेलंच नाही. एक्सेप्शन थ्रो झालं तर हा मेसेज डिस्प्ले करायचा, नॉट इक्वल टू इंडिया. ओके, इथे झालं इक्वल टू इंडिया. नाउ आय विल रन अगेन. नाउ एक्सेप्शन थ्रो झालं, स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू इंडिया. ओके, सो हियर युअर एक्सेप्शन हँडलिंग चॅप्टर इज कंप्लीटेड. ओके.